शिवसेनेकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। तर ज्योती वाघमारेंचं नाव निश्चित असल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर पसरलाय। राज्यसभेसाठी शिवसेना दुसरा उमेदवार देण्याच्या विचारात, तर शिवसेनेकडून राज्यसभेसाठी दुसऱ्या नावासाठी 2 नावांचा विचार केला जातोय। राहुल शेवाळे आणि लक्ष्मण हाके ही 2 नावं चर्चेत असल्याची माहिती आहे। शरद पवारांविरोधात उमेदवार द्यायचा की नाही याबाबत खल अजूनही सुरूच आहे। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या 3ही नावांसंदर्भात सुरू असलेली चर्चा आणि त्या अनुषंगाने आत्ताच्या घडीला काय घडतंय सगळी माहिती पंकज देतील। पंकज, विक्रांत, ही 2 नावं चर्चेत आहेत। लक्ष्मण हाके, ज्योती वाघमारे यांचं नाव पहिलं आहे। त्याच्यासोबत रोहित टिळक यांच्या नावाची सुद्धा जी आहे जोरदार चर्चा सुरू आहे। 3 नावं जी आहेत प्रमुख ती चर्चेमध्ये आहेत। पहिलं नाव ज्योती वाघमारे, दुसरं नाव रोहित टिळक आणि लक्ष्मण हाके। या दोघांपैकी एकाला म्हणजे ज्योती वाघमारे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। रोहित टिळक, लक्ष्मण हाके किंवा राहुल शेवाळे या तिघांपैकी एकाला जे आहे ती पुन्हा दुसरा उमेदवार म्हणून जे निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल अशी शक्यता आहे। राहुल शेवाळे यांच्याविषयी बोलायचं झालं तर राहुल शेवाळे यांच्यावरती मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये नाराजी आहे। लक्ष्मण हाके एक समाजाचं प्रतिनिधित्व करणारा एक मोठा नेता जो म्हणून समोर आलेला आहे, तर त्यांचं बलस्थान आहे। तर दुसरं नाव जे आहे ते रोहित टिळकांच्या माध्यमातून सामाजिक समतोल जो आहे किंवा सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जाईल। 11 साडे11च्या दरम्यान ही नावं घोषित होतील। 3 वाजेपर्यंत वेळ आहे, अर्थात अजून कोणाचंही नाव घोषित झालेलं नाही। त्यामुळे संभ्रमावस्था आहे। विधानभवनामध्ये जेव्हा आमदारांना मंत्र्यांना विचारतो तेव्हा त्यांची एकच उत्तर असतात की एकनाथ शिंदे या बाबतीतला अंतिम निर्णय घेतील। त्यामुळे विक्रांत, गोंधळ कायम आहे अजून। बरं, धन्यवाद पंकज दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। राज्यसभेच्या उमेदवाराबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी सूचक विधान केले। सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेची उमेदवारी असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। थोड्याच वेळा बघा, शिवसेनेमध्ये सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे 11 वाजता त्या संदर्भातील घोषणा माननीय मुख्य नेते करतील। त्यामुळे थोडा वेळ तुम्हाला थांबायला काही हरकत नाही असं मला वाटतं। कुणाची नावं असतील, सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची भूमिका शिवसेनेची आधीपासून आहे। जो शिवसैनिक संघटनेला बळ देईल, ताकद देईल, संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करेल, त्यांनी अहोरात्र परिश्रम करून संघटना वाढवण्यासाठी आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याची भूमिका ज्या शिवसैनिकांनी घेतलेली आहे त्याला उमेदवारी मिळेल एवढं नक्की।